नमस्कार. ऊस आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचं पीक आहे, बरोबर ना? पण याच पिकावर कधीकधी असे काही अदृश्य शत्रू येतात, म्हणजे रोग आणि कीड, जे आपल्या सगळ्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरतात. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की या शत्रूंना ओळखायचं कसं आणि त्यांच्यावर वेळीच उपाय करून आपलं उत्पन्न कसं वाचवायचं. चला तर मग सुरू करूया. हा आकडा बघा, तब्बल 50 ते 70%. जरा विचार करा, फक्त रोग आणि किडींमुळे आपल्या पिकाचं एवढं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणजे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त पीक आणि पैसा वाया जाऊ शकतो. ही गोष्ट अजिबातच किरकोळ नाही. आणि म्हणूनच हे वाक्य फार महत्वाचं आहे. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे की रोगाला येऊच न देणं किंवा तो आल्यावर त्याला वेळीच रोखणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. हा फक्त पीक वाचवण्याचा प्रश्न नाहीये, तर आपलं आर्थिक उत्पन्न आणि आपला नफा सुरक्षित करण्याचा प्रश्न आहे. चला पटकन बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ऊसाचे अदृश्य शत्रू आणि त्यांच्यामुळे होणारं आर्थिक नुकसान समजून घेऊ. मग लागवडीआधीच कोणती काळजी घ्यायची ते पाहू. त्यानंतर प्रमुख रोग आणि किडींची ओळख करून घेऊ, त्यांच्या नियंत्रणाच्या पद्धती जाणून घेऊ आणि शेवटी निरोगी ऊस आणि खात्रीशीर उत्पन्नाचं गणित कसं साधायचं हे समजून घेऊ. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. हे रोग आणि कीड म्हणजे शेतातल्या अशा चोरपावलांनी येणाऱ्या शत्रूंसारखे आहेत, जे आपल्याला कळायच्या आत आपलं मोठं आर्थिक नुकसान करून जातात. पाहूया हे नुकसान किती गंभीर असू शकतं. विचार करा, जेव्हा या रोगांचा प्रादुर्भाव हाताबाहेर जातो तेव्हा परिस्थिती इतकी वाईट होते की आपण वर्षभर जपलेला वाढवलेला ऊस कारखान्याला देण्याऐवजी जनावरांच्या चाऱ्यासाठी कवडीमोल भावाने विकावा लागतो. यापेक्षा मोठं नुकसान काय असू शकतं? आणि हे टाळणं शक्य आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आपण नेहमीच म्हणतो, उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला कधीही चांगला. रोगांवर नंतर औषधं फवारत बसण्यापेक्षा ते येऊच नयेत यासाठी आधीच काळजी घेतलेली उत्तम. आणि याची सुरुवात होते लागवड करण्याच्याही आधी. या दोन गोष्टी म्हणजे समजा तुमच्या निरोगी ऊसाचा पायाच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे लागवडीसाठी नेहमी खात्रीशीर, निरोगी आणि रोगमुक्त बेणच वापरायचं. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया. याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. बीज प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे आपल्या पिकासाठीची लस आहे, जी त्याला सुरुवातीच्या काळातच अनेक रोगांपासून वाचवते. आणि ही बीज प्रक्रियेची पद्धत एकदम सोपी आहे. 100 लिटर पाणी घ्या, त्यात 22 सारखं एक बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक मिसळा. या तयार द्रावणात ऊसाच्या कांड्या किंवा टिपऱ्या फक्त 10 ते 20 मिनिटं बुडवून ठेवायच्या आणि मग लगेच लागवडीसाठी वापरायच्या. बघा, या एका छोट्याशा गोष्टीमुळे भविष्यातला किती मोठा धोका टळतो. चला तर मग आता आपल्या शत्रूंची जरा ओळख करून घेऊया. कारण शत्रू कोण आहे, तो कसा दिसतो, तो काय करतो हे कळल्याशिवाय त्याच्यावर मात कशी करणार, बरोबर? तर पाहूया ऊसावर येणारे हे प्रमुख रोग आणि कीड नेमके कोणते आहेत. सगळ्यात पहिला आणि सगळीकडे दिसणारा रोग म्हणजे तांबेरा. हा नुसता पानांचा रंग नाही बदलत, तर तो ऊसाच्या आत शिरतो आणि रसाची गुणवत्ता खराब करतो. ज्यामुळे काय होतं, तर साखरेचा उतारा थेट घटतो. तांबेरा ओळखणं तसं सोपं आहे बरं का. ऊसाची पानं लालसर किंवा तांबड्या रंगाची दिसायला लागतात. पानांवर तांबट रंगाचे ठिपके किंवा अशा लांब रेषा दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या रोपाची वाढच खुंटलेली दिसते. ही लक्षणं दिसली की लगेच सावध व्हायचं. पुढचा शत्रू आहे खोडकीड. नावावरूनच कळते ही कीड काय करते ते. ही कीड थेट ऊसाच्या खोडातच शिरते आणि आतून ऊस पोखरून काढते, ज्यामुळे पिकाचं खूप मोठं नुकसान होतं. खोडकीड आलीये हे कसं ओळखायचं? तर या काही सोप्या खुणा आहेत. ऊसाचा जो मधला पोंगा असतो ना, म्हणजे मुख्य कोंब, तो सुकून जातो. त्याला डेड हार्ट असं म्हणतात. दुसरं म्हणजे ऊसाच्या कांडीवर तुम्हाला बारीक छिद्र दिसतील आणि रोपाची वाढ अचानक थांबलेली जाणवेल. आता बोलूया अशा एका शत्रूबद्दल जो उघडपणे दिसत नाही, तो जमिनीत लपलेला असतो. तो म्हणजे हुमणी. ही कीड जमिनीखाली राहून ऊसाची मुळं कुरतडते आणि बघता बघता अख्ख्यांच्या अख्खं पीक उद्ध्वस्त करण्याची ताकद तिच्यात असते. हुमणीचं काम जमिनीखाली चालत असल्यामुळे ना, ते पटकन लक्षातच येत नाही. वरून सगळं ठीक दिसतं आणि अचानक ऊस पिवळा पडून सुकायला लागतो. जर तुम्ही तो ऊस उपटायचा प्रयत्न केलात तर तो अगदी सहज उपटून हातात येतो. का? कारण त्याची सगळी मुळं हुमणीने खाऊन टाकलेली असतात. आणि आता पाहूया लोकरी मावा. खास करून थंडीच्या दिवसात आणि ढगाळ वातावरणात ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. ही कीड पानांमधला सगळा रस शोषून घेते आणि पिकाला आतल्या आतून कमजोर बनवते. हा तर ओळखायला खूपच सोपा आहे.
पानांच्या खालच्या बाजूला बघा तुम्हाला पांढरा कापसासारखा चिकट थर जमा झालेला दिसेल. यामुळे काय होतं की झाडाची जी अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे ना तीच मंदावते आणि परिणामी ऊसाची वाढ आणि त्यातील साखरेचं प्रमाण दोन्ही कमी होतं. बरं, आता आपण सगळ्या शत्रूंना ओळखलं, पण सगळ्यात मोठा प्रश्न, यांच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं? यासाठी फक्त एकाच उपायावर अवलंबून चालणार नाही. आपल्याला एकात्मिक पद्धतीचा वापर करावा लागेल. म्हणजे काय? तर रासायनिक, जैविक आणि मशागतीय अशा सगळ्या उपायांचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर करायचा. हो, तर मग या सगळ्या शत्रूंवर नियंत्रण मिळवायचं कसं? चला बघूया काही एकदम प्रभावी आणि खात्रीशीर पद्धती. घुमडीसारख्या डेंजर किडीसाठी ना आपल्याला एक प्लॅन तयार करावा लागतो, स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप, लागवडीवेळीच फोरेटसारखं दाणेदार कीटकनाशक जमिनीत टाका. समजा तरीही प्रादुर्भाव वाढला तर क्लोरोपायरिफॉस सारख्या औषधाचा आळवणी करा आणि यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या जैविक सूत्रकृमींचा वापर करा, जे जमिनीत जाऊन हुमणीचा कायमचा बंदोबस्त करतात. आता लोकरी माव्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक आहे रासायनिक फवारणी. पण विचार करा, ऊस एकदा उंच आणि दाट झाला की आत जाऊन फवारणी करणं किती अवघड होतं. त्यापेक्षा दुसरा जास्त प्रभावी आणि सोपा पर्याय आहे जैविक नियंत्रण. डिफा ओफिडिओरा नावाच्या मित्रकिडींचे कार्ड्स मिळतात. ते फक्त शेतात लावले की झालं. ते नैसर्गिकरित्या माव्याला खाऊन संपवतात. हा एक टिकाऊ आणि सोपा उपाय आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. फक्त या एका हंगामाचा विचार करून चालणार नाही. आपल्याला दीर्घकाळ निरोगी ऊस आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवायचं आहे, आणि ही आहे त्याची गुरुकिल्ली. तर या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? फक्त या 4 सोप्या गोष्टी. 1. नेहमी रोगमुक्त बियाणं वापरा. 2. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाचाच अवलंब करा. 3. पाणी आणि खताचं नियोजन योग्य ठेवा. आणि 4, सगळ्यात महत्त्वाचं, नियमितपणे आपल्या शेतात फेरफटका मारा, पिकाचं निरीक्षण करा. कारण रोग लवकर दिसला तर उपायही लवकर करता येतो. शेवटी एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या शेताचं आणि तुमच्या पिकाचं आरोग्य हे पूर्णपणे तुमच्याच हातात आहे. योग्य वेळी योग्य माहितीच्या आधारावर घेतलेले छोटे छोटे निर्णय तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकतात आणि भरघोस उत्पन्नाची हमी देऊ